15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सत्तेवर येऊन महाराष्ट्रात भगवी क्रांती घडेल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। त्याच्यामुळे मंत्रिपद मी बघितलेलं आहे, आमदारकी बघितलेली आहे, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आमदारकी बघणार आहे। परंतु आपल्या कुटुंबातला कार्यकर्ता आज निवडणुकीला उभा राहिलेला आहे, त्याने एक धाडसी निर्णय घेतलेला आहे। हा धाडसी निर्णय मी एवढ्यासाठीच सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना वेगळी लढते, आज महाराष्ट्रामध्ये भाजप वेगळं लढतंय, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील वेगवेगळं लढतंय। जर भाजप आणि शिवसेनेची आघाडी असती, युती असती आणि मी प्रवेश केला असता माडिक साहेब, तर मी खरोखरच मला कुठेतरी दुर्दैवी समजलो असतो की कुठेतरी सत्तेच्या आमिषापोटी मी आज तिकडे गेलेलो आहे। आज मी शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी शिवसेनेमध्ये आलेलो आहे आणि शिवसेनेची सत्ता आली पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून कामाला लागलं पाहिजे। कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना रुजवत असताना कुठेही जातीपातीचं राजकारण केलं नाही, म्हणून आज ज्यावेळी मी निर्णय घेतला तर या व्यासपीठावर माझ्याबरोबर मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते देखील बहुसंख्य संख्येने उपस्थित आहेत। डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर अनेक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत। याचा अर्थ शिवसेना देखील जातपात आणि धर्म मानत नाही आणि अशी टीका माझ्या राजकीय 15 वर्षामध्ये मी देखील कधी केलेली नाही। की आज आपण फॉर्म भरलेला आहे, आजपासून प्रचाराला सुरुवात होईल। आजपासून एकच ध्येय, एकच उद्दिष्ट घेऊन डोळ्यासमोर ठेवून कामाला लागूया आणि ते म्हणजे या जिल्ह्यातले पाचीच्या पाची आमदार हे शिवसेनेचे निवडून आलेले असले पाहिजेत, धनुष्यबाण निशाणीवरचे निवडून आलेले असले पाहिजेत। आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून 15 तारखेला उदय सामंत याच्या नावासमोर जे धनुष्यबाणाचं बटन आहे ते दाबून मला पुन्हा एकदा भगवा खांद्यावर घेऊन विधानसभेमध्ये जाण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यात युती तुटल्यानं आणि आघाडी फुटल्यानं रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत चक्क शिवसेनेत प्रवेश केला आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून जबरदस्त शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या प्रसंगी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रमोद शेरे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजेश सावंत, निमेश नायर, अल्ताफ संगमेश्वरी, बाबू म्हाप, प्रकाश रसाळ, गजानन पाटील, शरद बोरकर, प्रकाश साळवी, भाई सावंत, उमेश शेटे, बिपिन बंदरकर आदी सेनेचे नेते आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी आपले विचार व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही उदय सामंत यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला। आम्हाला आज असं वाटत होतं की शिवसेना प्रमुखांच्या पश्चात आमच्या उद्धवजींना या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी लाभली आहे, प्राप्त होते। त्या शिवसेना पक्षप्रमुखांना खऱ्या अर्थानं आनंदाने मित्र पक्षाने एक अति उच्च मानाच्या पदावरती नेण्याची जबाबदारी त्यांची होती। सन्मानाने त्या ठिकाणी न्यायचं होतं, पण तो सन्मान माझ्या पक्षप्रमुखांना दिलेला नाहीये आणि म्हणून या ठिकाणी सामंत साहेब सांगतो, या महाराष्ट्रातला शिवसैनिक पेटून उठलेला आहे आणि विशेषतः या रत्नागिरी जिल्ह्यातला निश्चितपणाने सैनिक पेटून उठलेला आहे। 5च्या 5 विधानसभा मतदारसंघावरती भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे। हा विश्वास सार्थ करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावी अशी कळकळीची विनंती करतो।
त्याचबरोबर माननीय उद्धवजींनी काल आम्हाला फोन करून सांगितलं, राजू म्हणाले या ठिकाणी उदय आलेला आहे. उदय त्या ठिकाणी खऱ्या सुखी संसार घरामध्ये असताना, मंत्री असताना, आमदार असताना, त्याच्याकडे वैभव असताना सुद्धा या ठिकाणी माझ्यावरती विश्वास टाकून उदय आलेला आहे. या उदयला निवडून नव्हे तर मताधिक्य देऊन आणण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतोय. आणि आम्ही सर्व तालुक्यात बंड्या साहेब असू द्या, प्रमोद शेरे असू द्या, राजेंद्र शिंदे असू द्या, आमचे सभापती असू द्या, सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे आणि उद्धवजींना शब्द दिलेला आहे. उद्धवजी तुम्ही निर्धास्त राहा. या महाराष्ट्रातला जो उमेदवार शिवसेनेचा निवडून येणार आहे ते 1 नंबरचं मताधिक्य हे उदय सामंत असेल असा प्रतिष्ठा आम्ही शब्द दिलेला आहे. उदय सामंत मंत्रिपद आणि आमदारकीचा त्याग करून अचानकपणे शिवसेनेत दाखल झाल्यानं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. परंतु शिवसेनेचे उमेदवार म्हणून उदय सामंत यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे सर्वांचेच डोळे पांढरे झाले. आणि आता पाहूया राष्ट्रवादीतून सेनेत दाखल झालेल्या उदय सामंत यांच्या पहिल्या जाहीर भाषणातील काही क्षणचित्र. आज शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. महाडिक साहेब, मी आज फॉर्म भरतोय, पण उद्यापासून टीका होऊ शकते. गद्दार निघाला, विश्वासघात केला आणि त्याला जे काही समानार्थी अर्थ आहेत, शब्द आहेत, त्या सगळ्याचा भडीमार उद्यापासून आता माझ्यावर सुरू होणार आहे. काल मी ज्यावेळी उद्धवजींची भेट घेतली, मी त्यांना एकदाच सांगितलं की तुमच्या शिवसेनेमध्ये आल्यानंतर माझा उपयोग जरी झाला नाही तरी तुमच्या पूर्वीच्या लोकांना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांचा उपद्रव होणार नाही. आज या फॉर्म भरण्याकडे अनेक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचे लक्ष लागलेले होते. नक्की किती लोक जमणार आहेत, हा नक्की महाराष्ट्र कोणाचा आहे, हा महाराष्ट्र ठाकरेंचा आहे की मोदींचा आहे, हा निर्णय देखील रत्नागिरीतल्या जनतेला घ्यायचा होता. आणि रत्नागिरीतली जनता उद्धवजींच्याच मागे आहे, ते हजारोंच्या संख्येने आज सिद्ध झालेला आहे. आम्ही नवीन आहोत, शिवसेनेमधला आमचा पहिलाच दिवस आहे, पण या पहिल्याच दिवशी आमच्या सगळ्या सहकार्यांनी तुम्हाला सोबत घेत संकल्प केलेला आहे की 19 तारखेला निकाल लागल्यानंतर 25 तारखेला महाराष्ट्र शासनाचं मंत्रिमंडळ स्थापन होईल आणि महाराष्ट्राच्या पहिल्या खुर्चीवर आपल्याला उद्धव ठाकरेच बसलेले दिसतील. हा देखील संकल्प आज आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. दरम्यान उदय सामंत यांचा शिवसेनेत योग्य मान आणि सन्मान ठेवला जाईल असं प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केलं. मोठी राजकीय बातमी आहे की उदय सामंत शिवसेनेमध्ये, काय नेमकी माहिती आहे, काय वस्तुस्थिती आहे? खरं आहे ते, या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंत यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना पक्षाने सुद्धा त्यांचं स्वागत केलेलं आहे. कुठच्या मुद्द्यावर चर्चा झाली, काय कमिटमेंट्स आहेत आणि काय कमिटमेंट असं नाहीत, कारण त्यांनी सांगितलं की मला स्वतःला आता शिवसेना पक्षामध्येच काम करायचं आहे, निवडणुकीमध्ये सुद्धा काम करायचं आहे आणि साहजिकच आहे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्यामध्ये झालेल्या जे चर्चा आहेत त्या चर्चेच्या अनुषंगाने जे आदेश येतील त्याप्रमाणे या मतदारसंघातील आमचे शिवसैनिक पदाधिकारी काम करण्याची तयारी आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उदय सामंत यांचं प्रथमच रत्नागिरी येथे आगमन झालं असता जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी त्यांच्यावर शब्दसुमनांचा वर्षाव केला.
खऱ्या अर्थानं आत्ताचा हा कार्यक्रमाचं नियोजन अशा पद्धतीने होतं. पहिला दिवस मान्य सामंत साहेबांचा आणि पहिल्या दिवसामध्ये सर्वांनी म्हणजे प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपण मराठा मैदानाकडे कृष करावे अशा पद्धतीचा आत्ताचा ही संकल्पना होती. परंतु कार्यकर्ते एवढे झाले की स्वयंवर सुद्धा उचलून वाहतोय. पुढे गेल्यानंतर मैदानाची पण तीच परिस्थिती, त्याचबरोबर आपल्याला मतपेटीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती असणार हे निर्माण करते आहे. आणि खऱ्या अर्थानं सामान्य शिवसेनेचं धनुष्यबाण या स्वयंमार्गामध्ये तुम्ही उचललं, निश्चितपणे यश आणि विजय हा आपलाच आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आता पाहूया उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीचं चित्रीकरण. साहिब यांना छंद बहुमताने विजय करायचं. ताई माई अक्का, ताई माई अक्का, इरादा करा पक्का आणि धनुष्यबाणासमोरील बसंदावर उदय सामंतांचा विजय करा पक्का. उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपण का सेनेत दाखल झालो याविषयी मन मोकळं केलं. रत्नागिरीच्या पत्रकारितेच्या इतिहासामधली आगळीवेगळी अशी पत्रकार परिषद आहे. कारण शिवसेना राजू माडिक साहेबांच्या आणि शिवसेनेचे आमदार आदरणीय राजू साहेबांच्या मध्ये बसून आज मी पत्रकार परिषद घेतली. त्याचा अर्थ स्पष्ट आहे की आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेवर प्रवेश केलेला आहे आणि माझ्यावर विश्वास दाखवतो. शिवसेनेमध्ये इच्छुक अनेकांची संख्या असताना देखील मला एडिट म्हणून शिवसेनेत दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी शिवसेना पक्षाचे आभार मानतो. आणि ज्या पद्धतीनं काल दुपारपासून या मतदारसंघामध्ये वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. मला विशेषतः सांगितलं पाहिजे की जरी एखादा कार्यकर्ता नवीन पक्षामध्ये जातो तरी त्याची जरा भडक्यासारखी अवस्था झालेली असते. परंतु आज सकाळी मी कोकण कन्यामध्ये उतरल्यापासून आता फॉर्म भरेपर्यंत ज्या पद्धतीची घरगुती वागणूक मला या पक्षामध्ये मिळते, मला असं वाटतं की माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली, सावळीसाहेबांच्या नेतृत्वाखाली अशीच सन्मानाची मानाची वागणूक मिळते. आणि हाच विश्वास माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी डोळ्यासमोर शिवसेनेमध्ये माझ्यावर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रसंगी आमदार राजन साळवी, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रमोद शेरे, राजेश सावंत, राजन शेटे, रोशन फाळके, गजानन पाटील, बिपिन बंदरकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते. सन 2004 आणि सन 2009 साली उदय सामंत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून बाळ माने यांचा पराभव करून निवडून आले होते आणि 15 ऑक्टोबर 2014 रोजी होणाऱ्या निवडणुकीत ते विजयाची हॅट्रिक करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत करतील असं सर्वांनाच वाटत असताना उदय सामंत यांनी मात्र अचानकपणे सेनेत प्रवेश करून राजकीय भूकंप घडवल्यामुळे आता या मतदारसंघाचं संपूर्ण चित्रच बदललं असल्याचं दिसून येतंय.
सन 2009 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत यांच्या समोर बाळ मानेसह एकूण 12 उमेदवार रिंगणात उभे असताना देखील त्यांनी सुमारे 8,000च्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणली होती. आणि आता या मतदारसंघासह संपूर्ण राज्याचे राजकीय चित्र बदललं असल्यानं नेते, कार्यकर्ते, मतदार आणि सर्वसामान्यांचे कोण होतील 288 आमदार याकडे लक्ष लागून राहणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील एका जागेकरता भाजपतर्फे माजी आमदार बाळ माने, शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार उदय सामंत, राष्ट्रवादीतर्फे बशीर मुर्तुजा, काँग्रेसतर्फे रमेश कीर यांच्यासह एकूण 13 जणांनी आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत प्रसाद उकारडे यांच्याकडे सादर केले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी माघार घेण्याच्या तारखेपर्यंत किती जण उमेदवारी अर्ज मागे घेतात यानंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, कुणबी, भंडारी आदी समाजाचे प्राबल्य असल्यानं आता कोण कोणाबरोबर असेल यावर प्रमुख उमेदवारांच्या विजयाची गणितं मांडली जातील असं बोललं जात आहे. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकरता महायुती आणि आघाडीमध्ये कोणाचे किती उमेदवार असतील यावरून मागील महिनाभर जो काही राजकीय तमाशा सुरू होता ते पाहून सर्वसामान्य नागरिक आणि विशेष करून युवकांच्या मनात फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. 2 दिवसापूर्वी युती आणि आघाडी तुटली असली तरी माजी आमदार बाळ माने यांनी मात्र महायुतीचे उमेदवार म्हणून भव्य मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु आता मात्र भाजप, काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादी अशी वेगवेगळ्या बॅनर खाली निवडणूक होणार असल्यानं सर्वांचंच लक्ष रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. आता पाहूया बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी केलेल्या भाषणाचं चित्रीकरण. याचा संकल्प करण्याकरता आपण सगळे सहकारी एवढ्या तळातल्या उन्हामध्ये ज्या अर्थी इथं आपण बसून आहात त्या अर्थी उद्याचा 19 तारखेचा विजय हा शिवशाहीचा विजय असेल, आपल्या महायुतीचा विजय असेल. मित्रांनो, गेली 25 वर्ष मी राजकीय क्षेत्रामध्ये आहे. या रत्नागिरीच्या जनतेनं 1999 साली मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलं होतं. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये आज आपण पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेसची एक भ्रष्ट राजवट या रत्नागिरी तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये एक विळखा घालून बसलेली आहे. भ्रष्टाचार, त्या भ्रष्टाचारातून पैसे आणि त्यातून सत्तेचं राजकारण यामुळे आज सर्वसामान्य जनता पिचलेली आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आज या ठिकाणी प्रार्थना करतायत की आज नवरात्रीचा उत्सव आहे, आज घटस्थापना आहे, पण जशी विजयादशमीला आपण नरकासुराचा वध करतो तसा या नरकासुराचा वध या 15 ऑक्टोबरला आपल्याला करायचा आहे आणि त्याचा विजय आपल्याला 19 तारखेला करायचा आहे. मतदानाला अजून 15 दिवस शिल्लक असल्यानं उदय सामंत यांच्याबरोबर राष्ट्रवादीमधून शिवसेनेत कोण कोण प्रवेश करणार याकडे सर्वांच्याच नजरा लागून राहणार आहेत. जय हो लोकशाही की, जय हो नेता हो की.